कुंभमेळ्यामध्ये बरेच लोक आता जात आहेत। दोन प्रकारची लोक तिथं कुंभमेळ्यामध्ये जातात। एक धार्मिक कार्यासाठी श्रद्धाळू लोक जातात आणि एक पर्यटनासाठी जातात। जे श्रद्धाळू लोक असतात ते तिथं धार्मिक विधीसाठी जातात। मग त्यावेळी त्यांच्या मनामध्ये एकच विचार असतो, म्हणजे पुण्य लाभ करून घेणं। आणि जर पुण्य लाभ करून घेणं हा त्यांचा मूळ विचार असेल ना, तर ते रस्त्यामध्ये त्यांना येणाऱ्या अडचणी बाधा ह्याचा विचार करत नाहीत। रस्ताच खराब आहे, पार्किंग खूप लांब आहे, चालायला दररोज 10 किलोमीटर लागतंय, पाणी थंड आहे, खूप गर्दी आहे, जेवणाचे हाल झाले, राहण्याची सोय नाही झाली, थंडी खूप वाजतीये, हे सगळे प्रॉब्लेम्स त्यांना येत नाहीत। त्यांना फक्त एकच माहिती असतं की मी तिथं गेल्यानंतर मला पुण्य अर्जित होणार आहे, पुण्य लाभ होणार आहे। पण जी लोक पर्यटनासाठी गेलेली आहेत ते म्हणतात गर्दी खूप आहे, गैरसोय झाली, सुविधा झालेली नाहीये, बऱ्याच अडचणी आहेत, अस्वच्छ पाणी आहे, लोक फार त्रास देत आहेत, चोऱ्या होत आहेत, हे सगळ्या गोष्टी निगेटिव्हली बोलणार। सेम थिंग शेअर मार्केटमध्ये जे इन्व्हेस्टमेंट करतायत, जे लॉंग टर्म साठी करतायत, ज्यांची SIP चालू आहे, त्यांची आता मार्केट डाऊन झाल्यावरही त्यांच्या डोक्यात एकच चक्र आहे आणि ते म्हणजे त्यांना त्याच्यातनं काही त्यांचा लाभ मिळवायचा आहे। त्यांचा जो गोल आहे की बाबा रिटायरमेंटसाठीचे पैसे, मुलांच्या एज्युकेशनसाठीचे पैसे, जे लॉंग टर्म साठीचा प्लॅन आहे, ती लोक म्हणतायत की मार्केट तुटलंय, एकदम आनंदाची गोष्ट आहे का, तर त्यांना एक्स्ट्राचे युनिट्स मिळत आहेत, जास्त आंबे खरेदी करायला मिळत आहेत आणि त्यामुळं कमी किमतीमध्ये जास्त आंबे मिळत आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे युनिट्स जास्त तयार होत आहेत आणि त्याचा फायदा त्यांना होतोय। पण हे जे शॉर्ट टर्म साठी आलेत की शेअर मार्केट मागच्या 4 वर्षामध्ये प्रचंड वाढला होता आणि त्याचा मला खूप फायदा झाला, 4 वर्षात पैसे डबल झाले, ते 4 वर्षाकडे बघून आणि फायदा बघून जर आलेले असतील आणि लॉंग टर्मचा त्यांचा व्ह्यू नसेल, तर ते मात्र ह्या पर्यटकासारखे आहेत की त्यांना ते म्हणणार की हे मार्केट डाऊन आहे, पुढची 3-4 वर्ष असंच चालेल, माझं फार मोठं नुकसान झालं, मी भरलेल्या पैशाचे निम्मेच पैसे झालेत, किंवा मी भरलेत पैसे, फायदा झाला पण आता परत खूप खाली यायला लागले, अजून तोटा होईल का, माझा फायदा कमी होईल का, हे सगळे विचार करणारे शॉर्ट टर्मचे लोक आहेत। त्यामुळं तुम्हाला कुंभमेळ्यामध्ये गेल्यावर जसं धर्मलाभ घ्यायचा आहे किंवा पुण्य अर्जित करायचंय या दृष्टीने जातात, तसंच तुम्ही शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करताय त्यावेळी तुम्हाला तुमचा गोल प्लॅनिंग करायचंय, तुम्हाला गोल अचीव्ह करायचंय, ह्या दृष्टीने जर तुम्ही आला असाल तर आता झालेली पडझड मार्केटमधली ही शॉर्ट टर्म साठी आहे, त्याच्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता नाही। तुम्हाला ह्याच्या रिलेटेड अजून काही माहिती हवी असेल तर नक्कीच तुम्ही आम्हाला कम्युनिकेट करू शकता। थँक्यू।